नमस्कार. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या 2 महिला उमेदवार आहेत. राजकारण हे तसं पाहायला गेलं तर पुरुषधिष्ठित आहे. पुरुषांचं क्षेत्र समजलं जातं. पुरुषांनी पुरुषांसाठी चालवलेलं राजकारण ओळखलं जात असताना भारतीय जनता पार्टीकडून 2दा आमदार राहिलेल्या, तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या देवयानी फरांदे आणि सीमा हिरे या आपल्या चर्चेमध्ये आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम या 2 मतदारसंघातून अनुक्रमे या चर्चेत आपल्यासोबत त्या विभागाचं प्रतिनिधित्व करतील आणि त्याचबरोबर त्या या मुद्द्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं देत आपल्याला सांगतील की त्यांना मतदान का झालं पाहिजे. माझा पहिला प्रश्न पटकन देवयानी फरांदे आपल्याला आहे. आपण मंत्री होण्यासाठी निवडणूक लढताय का? तुम्हाला निवडून आला तर मंत्री व्हायचंय का? आमच्याकडे इच्छा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दूर असतात, परंतु मला असं वाटतं आमच्याकडे वरिष्ठ निर्णय घेतात, पक्ष निर्णय घेतात आणि पक्षाची जबाबदारी टाकते ती आम्ही जबाबदारी पेलत असतो. पक्षाने जर कुठली जबाबदारी टाकली तर आम्ही ती काम करत राहू. देवयानी फरांदेंचं हे उत्तर तसं पाहायला गेलं तर अत्यंत पॉलिटिकल उत्तर आहे आणि अतिशय सांभाळून उत्तर दिलंय असं म्हणायला पाहिजे. मला पुढचा प्रश्न पटकन विचारायचा आहे. सीमा हिरे यांना पण तत्पूर्वी एका गोष्टीचा खुलासा मला देवयानी फरांदे यांच्याकडून लागेल आणि तो असा आहे की देवयानीजी, आपण पहिल्या फेरीत तिकीट का नाही मिळवू शकलात? उमेदवारी घोषित करत असताना पक्षाचे काही आराखडे असतात, काही सोशल इंजिनिअरिंगचा भाग असतो आणि त्यामुळे पहिल्या यादीमध्ये माझं नाव नसेल आलं, परंतु पक्षाने दुसऱ्या यादीमध्ये माझं नाव जाहीर केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की हा मुद्दा आता राहिलेला नाही आहे. पहिल्या यादीमध्ये नाव घोषित काय होणं आणि दुसऱ्या यादीमध्ये नाव घोषित होणं, परंतु असं अनेक वेळा झालेलं आहे की केंद्राच्या आपण बघितलं असेल लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देखील काही वरिष्ठ नेत्यांचे देखील उमेदवारी ज्या होत्या ह्या दुसऱ्या यादीमध्ये घोषित झाल्या. आणि पहिल्या यादीमध्ये घोषित होणं किंवा दुसऱ्या यादीमध्ये घोषित करणं, पक्षाने मला भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व करण्याची संधी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामधून दिलेली आहे. ही खूप आनंदाची आणि मोठी गोष्ट आहे माझ्या दृष्टिकोनातून. देवयानी फरांदेंच्या सोबत आपल्या या चर्चेत सीमा हिरे आहेत. सीमा हिरे नाशिक पश्चिमचं प्रतिनिधित्व करतायत आणि आता निवडणुकीच्या मैदानात असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की या वेळेला मोठ्या प्रमाणात जातीय ध्रुवीकरण झालंय. सीमा हिरेंना माझा त्या निमित्तानं थेट प्रश्न आहे की हिरे मॅडम, तुम्हाला ओबीसी मतदान करतील का? कारण मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये जी दुही निर्माण झाली आहे त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो का? मला वाटतं मराठा आणि ओबीसी शहरात तसं प्रमाण त्या फॅक्टरचं कमी आहे, कारण इथली जनता हे फक्त काम, विकास आणि बाकीच्या गोष्टी बघत असतात. त्यामुळे आज आपण बघतो की आमच्या ज्या मतदारसंघात आहेत तिथे अनेक लोक हे बाहेरगावून येऊन राहतात, कामानिमित्त असेल, उद्योगानिमित्त असेल. मराठा समाज आहे, ओबीसी आहे, त्याचबरोबर उत्तर भारतीय आहे, बहुभाषिक असा हा मतदारसंघ आहे. सर्वजण इथे MIDC असल्यामुळे काही ना काही काम, काही ना काही उद्योग हे इथे करत असतात आणि त्यामुळे इथे काम करत असताना लोकांच्या गरजा या वेगळ्या आहेत, कामं वेगळी आहेत आणि ही कामं आमच्यापर्यंत जशी जशी पोहोचली तशी आम्ही पूर्ण करण्याचा सतत प्रयत्न करत आहोत आणि आत्तापर्यंत केली आहेत. त्यामुळे ओबीसी समाज, मराठा समाज हे तर बरोबरच आहेत, कारण आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आवाज नाही येते जी जी काही तांत्रिक कदाचित कारण असू शकतं, पण आपला आवाज लगेचच जोडून घेतोय. या चर्चेत आपण अशाच जोडलेल्या राहा. आपण असं सांगत होतात की मराठ्यांच्या साठी, त्याचबरोबर समाजातल्या सर्व घटकांच्या साठी देवेंद्र फडणवीसांच्याकडून काय झालं, हा प्रश्न आत्ताच्या चर्चेत यासाठी येतो सीमाजी, कारण ज्या पद्धतीची सामाजिक दुही ही शहरात, गावात इत्यादी ठिकाणी दिसत होती त्या अनुषंगानं मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. सीमा हिरे यांच्यासाठीचा प्रश्न आहे. सीमा हिरे, आपण याचं उत्तर द्यायचं आहे की काय पद्धतीच्या गोष्टी घडल्या आणि काय पद्धतीनं परिस्थिती बदलण्याच्यासाठी सामाजिकदृष्ट्या सर्व समाज एकत्र राहावा म्हणून फडणवीसांच्याकडून कार्य झालं? आदरणीय जी
यांनी मराठा समाजासाठी केलेलं काम, कारण आपण बघतो की आधीचे अनेक वर्ष अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन गेले, परंतु कोणीही मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले नाही. आदरणीय देवेजींनी आणि आपल्या सरकारने 10% आरक्षण दिलं, त्याचबरोबर ते सुप्रीम कोर्टापर्यंत नेलं. परंतु पुढे दुसरं सरकार आल्यानंतर, उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर ते आरक्षण आणि ते काम पुढे गेलं नाही, आणि त्यामुळे खरं तर हा प्रश्न पेंडिंग राहिला होता. तरी देखील पुन्हा 2.5 वर्षानंतर हे सरकार आल्यानंतर यांनी मोठ्या प्रमाणात मराठा समाजासाठी काम केलेलं आहे. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून युवकांना रोजगार, त्याचबरोबर प्रशिक्षण आणि चांगल्या सुविधा या महामंडळाच्या मार्फत दिलेल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजासाठी काम हे फक्त आदरणीय देवेंद्रजींनी केले. OBCसाठी महामंडळ काढलं आणि सगळ्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या सरकारने केलेला आहे. त्यामुळे निश्चितच जनता हे ओळखून आहे की कोणी कोणासाठी काय कार्य केलेलं आहे, आणि ते कार्य ओळखून निश्चितच जनता ही आपल्या सरकारच्या मागे असेल. अगदी सीमा हिरे यांच्या विश्वासाच्या अनुषंगानं मतदान होणार आहे का हे आपण तपासूच. पण माझा पुढचा प्रश्न सीमा हिरे आपल्यालाच आहे. एका बाजूला आपण सांगताय की तुमच्या पक्षाच्याकडून, तुमच्या पक्षाच्या नेत्याकडून मराठ्यांच्यासाठी, सर्व समाज घटकांसाठी कामं झाली, पण त्याचबरोबर मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढाईच्या निमित्तानं समाजाचं नेतृत्व करण्याचा दावा करणारे मनोज जरांगे जर समजा फडणवीसांवर ज्या भाषेत बोलतायत ती भाषा समर्थनीय आहे का? तुम्ही स्वतः मराठा उमेदवार आहात, तुम्हाला ही भाषा पटते का? मला वाटतं कोणीही अशा पद्धतीची भाषा वापरणं हे खूप चुकीचं आहे, आणि ती गोष्ट मला वाटतं कोणालाच नाही आवडलेली. कारण कोणीही कोणावर व्यक्तिशः टीका करू शकत नाही. त्यांनी ती व्यक्तिगत टीका केली, ती महाराष्ट्रातनं पूर्ण सगळ्यांना ती गोष्ट कोणालाही आवडली नाही, आणि अशी टीका करणं मला वाटतं चुकीचं आहे. सीमाताई, तुमच्या या प्रश्नाच्याच बरोबर आपल्याला पुढचा प्रश्न घेऊन देवयानीताईंपर्यंत पोहोचायचं आहे. देवयानी फरांदे, ज्या भागात आपण आहात नाशिकच्या, तो भाग हा संमिश्र वस्तीचा आहे, आणि या संमिश्र वस्तीच्या भागामध्ये तुम्हाला मतदान का करावं? काय असं तुम्ही 5 वर्षात केलंय की ज्याच्यासाठी तुमच्या मतदानाला लोकांनी बाहेर पडावं? काय अजेंडा आहे तुमचा? नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर एक वेगळ्या घाटडीचा हा मतदारसंघ आहे. हिंदू आणि मुस्लिम अशी ह्या निवडणुकीला एकतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालर निर्माण झालेली आहे. जुन्या नाशिकसारखा गावठाणचा भाग आहे, आणि काही प्रमाणामध्ये उच्चभ्रूंची वस्ती आहे, असं ह्या मतदारसंघाचं पूर्ण घाटणी आहे. आणि महायुती म्हणून ह्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये सामोरं जात असताना मी तुम्हाला सांगते की गेल्या 4 महिन्यांमध्ये आणि गेल्या 2 वर्षामध्ये महायुती सरकारने केलेली उत्तम कामगिरी आणि ज्या काही योजना सर्वसामान्यांसाठी, महिलांसाठी, वंचितांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी ह्या सरकारने घोषित केलेला आहे, त्याच्यामुळे खूप मोठा बदल आता आम्हाला मतदारांमध्ये दिसतोय. शेतकऱ्यांना मोफत वीज जी आहे ही घोषित केली, 0 बिल जे आहे शेतकऱ्यांना पाठवलं गेलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगते की अनेक वर्षांपासूनची जी विजेची थकबाकी होती त्याच्यामुळे थांबलेली आहे. लाडकी बहीण ही योजना सरकारने सुरू केली. लाडकी बहीण ही अतिशय सुपरहिट झालेली योजना आहे. आमच्या महिला त्याच्यामुळे खूप खुश आहे, दिवाळी आनंदाने साजरी करतायत. दुसरा विषय म्हणजे STमध्ये 50% सवलत महिलांसाठीची, त्याच्यामुळे जे घाट्यात उचलेलं ST महामंडळ हे आता आपण बघतोय की नफ्यात आलेलं आहे. ही एक मोठी योजना की ज्याच्या माध्यमातून आमच्या महिला आता जास्त प्रमाणामध्ये STने प्रवास करायला लागल्या आहेत. मातृवंदना योजना असेल किंवा मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत शिक्षणाची जी व्यवस्था सरकारने केलेली आहे, त्यामुळे आमच्या महिला आणि युवती ह्या सुखावल्या आहेत. त्याचबरोबर युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण योजना ही सरकारने आता घोषित केली आहे, ज्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. एकूणच गेल्या 10 वर्षामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमामधनं केंद्र सरकारने केलेली उत्तम कामगिरी आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झालेली उत्तम कामगिरी
आणि त्याच्या पलीकडे जाऊन महाविकास आघाडीचा अतिशय गोंधळलेला कारभार, कोविडमध्ये देखील त्यांचे मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडत नव्हते आणि आपण बघितलं असेल की त्या कालावधीमध्ये गृहमंत्र्यांवरती मोठे आरोप झाले, ते सेंट्रल जेलमध्ये झाले. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ह्या महाविकास आघाडीमध्ये घडलेल्या आहेत. आणि मी तुम्हाला सांगते, आता तर मी ज्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढणार आहे ते कधी काँग्रेसमध्ये होते, कधी उद्धव सेनेत होते, कधी मनसेत होते, कधी भाजपत होते, परत उद्धव सेनेमध्ये आहे. त्यामुळे अशा पद्धतीने कोल्हांट्या उड्या मारणारं राजकारण, अशा लोकांचं आव्हान माझ्यापुढे राहणार आहे. परंतु मी तुम्हाला सांगते, नाशिकची जनता ही खूप सुज्ञ आहे, सुजाण आहे आणि मतदान करताना ते नक्कीच ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार करतात आणि मतदान करतात. धन्यवाद. जी, मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण थेट सीमा हिरे यांच्यापर्यंत पोहोचतो आहे. आता सीमा हिरे यांच्यासाठीचा माझा प्रश्न आहे की आपणही 2दा मंत्री राहिलेले आहात आणि या मंत्रीपदाच्या माफ करा, आपण 2दा आमदार राहिलेले आहात आणि या निमित्तानं आपण तिसऱ्यांदा आता मैदानात आहात. तिसऱ्यांदा जर निवडून आलात तर सीमा हिरेंना मंत्री व्हायचंय का? आणि तेच उत्तर मी देते. तेच उत्तर मी देते, कारण आमच्याकडे आमचे वरिष्ठ निर्णय जे घेतात ते आम्ही मान्य करत असतो आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही काम करत असतो. त्यामुळे वरिष्ठ निर्णय घेते. जी, मग 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 माझा पुढचा प्रश्न पटकन आपल्याला आहे. सीमाताई, आपणच त्याचं उत्तर द्या की तुमच्या लेखी, तुमच्या मतदारसंघातली आव्हानं कुठली, कोणत्या कारणांमुळे तुम्हाला मतदान झालं पाहिजे? आत्ता बघितलं तर आमच्याकडे काही आमच्याच पक्षातले इच्छुक होते, तर त्यांच्याशी बोलून चर्चा करून काल पण आमचे वरिष्ठ नेते आले, विनोदजी तावडे यांनी देखील चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे बऱ्यापैकी बरेच जण सोबत आता आलेले आहेत. काहींनी 2-3 जणांनी अपक्ष फॉर्म भरलेले आहेत. त्यामुळे आता मोठं आव्हान असं समोर नसलं तरी निवडणूक ही निवडणूक असते. आपल्याला ती जिंकण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. शर्तीचे प्रयत्न करून सगळं निवडणुकीचं काम हे सुरू आहे. जी, आपण एका बाजूला या भूमिका मांडत असताना मग सीमा हिरे यांच्याकडे भारतीय जनता पार्टीत 2 वेळा आमदार झाल्यानंतर सुद्धा दुर्लक्ष झालं असं म्हटलं तर? असं तर मला वाटलं नाही, कारण 3 वेळेला मला नगरसेवक होण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर आमदार होण्याची संधी 2दा मला भारतीय जनता पार्टीमुळे मी झाले. आपण बघतो अनेक वर्ष अनेक कार्यकर्ते हे काम करत असतात. कुणाला ना कुणाला कुठे ना कुठे संधी मिळते आणि यातल्या ज्या संधी आम्हाला मिळालेल्या आहेत त्यात आम्ही सगळेजण कार्य करतो. पुढचा प्रश्न माझा पटकन देवयानी फरांदे आपल्यासाठी आहे. देवयानीजी, या पूर्ण राजकारणामध्ये फरांदेंना भारतीय जनता पार्टीतल्या गटातटाचा फायदा झाला की नुकसान झालं, काय म्हणाल आपण? भारतीय जनता पार्टीच्या गटातटाचा मला कुठेही फटका बसलेला नाही आहे. म्हणजे खरं तर तुम्ही हा मला प्रश्न का विचारला मला समजलं नाही, पण असा गटातटाचा कुठलाही मला परिणाम मला भासवत नाही आहे. आणि प्रत्येक पक्षामध्ये पक्षांतर्गत ही लोकशाही असते आणि ती असायला पाहिजे आणि त्याचा मी स्वीकार करते. आपण चर्चेसाठी पटकन आता सीमा हिरे यांच्यापर्यंत पोहोचतोय. सीमा हिरे, ज्या भागात आपण आहात त्या भागात ब्ल्यू कॉलर म्हणजे कामगार वर्ग आणि त्याचबरोबर निम्न मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग आहे. पण नाशिकची खरी ओळख ही एकेकाळची मंत्रभूमी, आताची यंत्रभूमी अशी होती. याच भागामध्ये आत्ताच्या घडीला तुमच्या मतदारसंघात का मोठे उद्योग आले नाहीत? तुमच्याकडून मोठे उद्योग येण्यासाठी काय प्रयत्न झाले किंवा झाले नाहीत? आणि या निमित्तानं रोजगार वाढीसाठी तुमच्याकडून काही घडलं का किंवा घडलं नाही का? खरं पाहायला गेलं तर आमचा हा कामगार वर्ग आहे. मोठ्या प्रमाणात कामगार वस्ती आहे आणि इथे काम करत असताना जी MIDCची जागा होती ती आता पूर्णपणे व्यापलेली आहे. म्हणजे मोठे उद्योग येण्यासाठी किमान 50 एकर जागा पाहिजे. ती जागा आता सध्या नाशिक MIDCमध्ये नाही. त्यामुळे सरकारने अकराळे असेल, त्याचबरोबर राजूर बौला असेल, अशा बाजूच्या ठिकाणी जागा घेऊन तिथे काही कंपन्या आता आलेल्या आहेत
आणि उद्योग आले नाही असं म्हणता येणार नाही, कारण फूड क्लस्टरचा मोठा उद्योग हा अकराळ येथे येतो आहे आणि मोठ्या प्रमाणात ह्या गुंतवणूक होत असताना महिंद्र देखील इथे गुंतवणूक करत आहे. त्यामुळे रोजगार आले नाही असं म्हणता येणार नाही. गुंतवणूक ही महाराष्ट्रात आणि त्याचबरोबर नाशिकमध्ये झालेली आहे. तुम्ही म्हणताय की नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये गुंतवणूक झालेली आहे. तुमच्या मतदानाच्या निमित्तानं हा प्रश्न तुमचे मतदार नक्की विचारत असतील की हिरे मॅडमनी गेल्या काही कालावधीमध्ये उद्योगाच्या व्यतिरिक्त काय केलं, कुणासाठी काय केलं, त्याचे उत्तर काय आहे? 10 वर्ष मी अनेक विकास कामं आमच्या मतदारसंघात केलेली आहे. सिडकोचा खूप मोठा प्रश्न होता, सिडको फ्री होल्ड करणे. त्यासाठी आमचे सिडकोवासी अनेक वर्षांपासून ते प्रतीक्षेत होते. ह्या सरकारने आता तो प्रश्न मार्गी लावलेला आहे. नुसती घोषणाच नाही तर GR सुद्धा त्याचा आलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक जो नागरिक आहे सिडकोतला त्याचं नाव हे त्याच्या प्रॉपर्टीला लागणार आहे. कारण इतके वर्ष 99 वर्ष ते कराराने राहत होते, लीज ओळणी, परंतु हे खूप मोठं काम आपल्या सरकारने केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या मतदारसंघात नागरिकांचे जे जे प्रश्न होते ते आम्ही समजून घेतले आणि त्यावर काम केलं. आमच्याकडे कुठलीही मोठी जागा नाही आहे जी मोठं काही प्रकल्प करता येईल, कारण दाट वसाहत आहे. सिडको असेल, सातपूर असेल, कामगार वर्ग आहे, छोटी छोटी घरं आहेत. त्यामुळे त्यांच्या मागण्या जशा होत्या, जे काम आम्हाला शक्य होतं ते आम्ही करत आलेलो आहे तिथे. त्यातल्या त्यात मोठं पोलीस स्टेशन असेल, बस स्टँड असेल, ITIची बिल्डिंग असेल, जलालपूर ते सोमेश्वर पूल असेल आणि मोठं भक्तनिवास असेल, शंकराचार्य संकुल इथे म्हणजे आपलं बालाजी मंदिर इथे, अशी खूप मोठी पण कामं. आणि त्याचबरोबर जशी मागणी होती, लहान लहान समाज मंदिर असेल, मंदिरांसमोर सभामंडप असेल, अशा पद्धतीची जे देखील विकास कामं हे केलेले. हे तर झालंच, परंतु योजना ज्या होत्या त्या मी लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवलेल्या. आणि माझी लाडकी बहीण योजना ही सगळ्यात जास्त नाशिकमध्ये माझ्या मतदारसंघात झाले. जवळपास 55,000 महिला आज लाभार्थी आहेत. त्याहीपेक्षा बालसंगोपन असेल, करोनाचं असेल, सगळ्या अनेक लाभार्थी आज आमच्या मतदारसंघात आहे आणि लाभ घेत आहेत सरकारी योजनांचा. त्यामुळे या योजना पोचवणं हे देखील मोठं काम होतं, कारण त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत असतो. त्याचबरोबर अनेक ठिकाणी जे प्रश्न होते, रस्ते काँक्रीटकरण असणं किंवा इतरही जे मोठे प्रश्न होते ते सुद्धा गेल्या 10 वर्षात आम्ही मार्गी लावलेले आहेत. याच चर्चेमध्ये एक पटकन पुढचा मुद्दा घेतोय आणि माझा पुढचा मुद्दा हा देवयानी फरांदे यांच्यासाठी असणार आहे. देवयानी फरांदे यांच्या मतदारसंघात नुकतीच एक दंगल झाली, धार्मिक तणाव निर्माण झाला, हिंदू मुसलमानांमध्ये तो संघर्ष होता आणि त्या संघर्षामध्ये देवयानी फरांदे यांनी एका विशिष्ट गटाची पाठराखण केल्याचे आरोप लागले. इतकंच नाही तर त्यानंतर सुद्धा काही जणांशी ज्यांचा संबंध हा अनैतिक कामांमध्ये आहे त्यांची पाठराखण करण्याचे आक्षेप देवयानी फरांदे यांच्यावर लागले. या प्रकरणामध्ये त्यांचं खुलासा मागणं गरजेचं आहे, कारण याची चर्चा निवडणुकीच्या दरम्यान विरोधक करतील. देवयानी फरांदे, आपलं उत्तर काय आहे या प्रकरणात? मी तुम्हाला सांगते की मुस्लिम समाजाचं पोलरायझेशन आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसलं आणि त्याच्यानंतर नाशिकमध्ये, जुन्या नाशिकमध्ये एक दंगल झाली आणि ते हिंदू मुस्लिम झाली. ही दंगल घडताना मला जेव्हा लागलीच कळलं तर मी पोलीस आयुक्तांना फोन केला आणि मी तुम्हाला सांगते, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी मी एकमेव महिला, पुरुष पण बाहेर नाही आले, मी एकमेव महिला की जी रस्त्यावरती उतरली आणि ती दंगल शांत करण्यासाठी मी पुढे आली. आणि त्याचं राजकारण करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. मी कोणालाही पाठीशी घालत नाही, पण नक्कीच जर काही तरुणांना कारण नसताना टार्गेट केलं जात असेल, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जात असतील आणि ते दंगलीमध्ये होते असं भासवलं जात असेल तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे, ते थांबायला पाहिजे. कुठल्याही मुलांनी कायदा हातामध्ये घेण्याचं काम करायला नाही पाहिजे, ह्या मतांची मी आहे. परंतु मी तुम्हाला सांगेल की हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचं कटकारस्थान असं माझं मत आहे की काही विरोधकांच्याच माध्यमातून हे घडलं गेलेलं आहे
आणि महायुती सरकारला बदनाम करण्याचा एक मोठा कट हा महाविकास आघाडीचा होता, असं माझं मत आहे ह्या विषयाच्या बाबतीमध्ये. तर मग याच दरम्यान तुम्ही जेव्हा मतदान मागायला जाताय, मला तुमच्या समोर जे जे घडतंय तेही या चर्चेत नोंदवायला हवं. देवयानी फरांदे यांच्या मतदारसंघामध्ये आणि एकूणच नाशकामध्ये मवियाची परिस्थिती फार कमकुवत दिसतेय. मविया कमकुवत असण्याचाच फायदा देवयानी फरांदेंना होईल का? काँग्रेसमध्ये तिथे झालेली बंडखोरी हेच आपल्या विजयासाठी पुरेसं आहे का देवयानीजी? असं म्हणता येणार नाही, परंतु मी जे 10 वर्षामध्ये काम केलेले विधिमंडळामध्ये आणि विधिमंडळाच्या माध्यमातून मी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या नागरिकांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे. आमदार निधीच्या पलीकडे जाऊन प्रत्येक कॉलनीमध्ये तर कामं केलीच आहेत मी आमदार निधीतून, पण मी तुम्हाला सांगते की राज्याच्या प्रत्येक विभागाकडून मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला आणि त्याच्या माध्यमातून काही मोठे प्रकल्प नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये मी राबवले. उदाहरणार्थ मेळा बसस्थानक, राज्यातलं पहिला AC बसस्थानक हे माझ्या मतदारसंघामध्ये उभारण्याचं मला भाग्य मिळालं. तुम्हाला सांगते की विमानतळावरती चांगल्या सुविधा श्रीमंतांना मिळतात, पण जिथून जनसामान्य प्रवास करतात मग त्यांना ह्या चांगल्या सुविधा का मिळू नये हा प्रश्न मला अनेक वर्षांपासून मनामध्ये सतावत होता. आणि मी आमदार झाल्यानंतर मला हे पूर्ण करता आला की त्या ठिकाणी आज AC बसस्थानक झालेले आहे, ज्याच्या माध्यमातून आमच्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 1100 गाड्या ह्या स्थानकावरून रोज सुटतात, 1,00,000 नागरिक तिथून प्रवास करतात. हा एक प्रकल्प झाला. अनंत कान्हेरे मैदानांचा मी विकास केला. सेंट्रल बस स्टेशन जे आहे 1968 साली ते बांधलं गेलेलं होतं आणि आज तुम्हाला सांगते एवढा वर्ष लोटल्यानंतर त्याची दुरावस्था झाली होती. 56-57 वर्षानंतर ते पाडून आपण नव्याने बांधायला घेतलेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारत संस्था स्थापन केलेली होती स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये, आणि त्या वास्तूचा जीर्णोद्धारासाठी 6 कोटी रुपयांचा निधी मी ह्या मतदारसंघासाठी मंजूर करून आणलेला आहे. अटल बिहारी वाजपेयी उद्यान असेल, प्रमोद महाजन उद्यान असेल, जयप्रकाश छाजेड उद्यान असेल, याची 3 उद्यानं आता मी ह्या मतदारसंघामध्ये उभी केलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगते की छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव ह्याचं नुकतंच मी लोकार्पण केलेलं आहे. मी तुम्हाला सांगते की मी फक्त निधी आणण्याचं काम करत नाही, तर त्याचं उत्तम आर्किटेक्टकडनं त्याचं छान डिझाईन करून कॉर्पोरेट स्टाईलने मी हे सगळे स्ट्रक्चर्स जे आहेत, हे प्रकल्प जे आहेत ते उभे केलेले आहे. अजून महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगेल की जुनं नाशिक हे सर्व जाती धर्माच्या लोकांचं गाव आहे आणि ह्या ठिकाणी मराठा समाजाच्या 500 मुले आणि 500 मुलींसाठी मी 154 कोटी रुपयांचं राज्यातलं पहिलं पंजाबराव देशमुख वसतिगृह हे माझ्या मतदारसंघात मंजूर करून आणले, त्याचं भूमिपूजन झालं. धनगर समाजाच्या 200 मुलामुलींसाठीचं वसतिगृह, त्याचं भूमिपूजन झालं. अशा अनेक प्रकल्प म्हणजे अण्णाभाऊ साठे असतील त्यांच्या स्मारकासाठी मी निधी उपलब्ध करून दिला, राघोजी भांगरे त्यांच्या स्मारकासाठी मी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि मंदिरांचं गाव ज्याला जुनं नाशिक आपण म्हणतो, अशा 25 मंदिरांसाठी मी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन नागरिक ज्या कायदे मंडळामध्ये आपल्याला निवडून देतात त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या आणि नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक विषयावरती मी विधिमंडळामध्ये आवाज उठवते. मग तो शेतीचा विषय असू द्या, नाशिक जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न असू द्या, आरोग्याचा असू द्या, महिलांचा असू द्या, युवकांचा असू द्या, अशा प्रत्येक विषयांवरती मी आवाज उठवत असते, कायद्यांवरती बोलत असते. आणि अशा सगळ्या विषयांच्यामुळे नागरिकांचे अनेक प्रश्न जे आहेत हे सुटलेले आहेत. तुम्ही बघितलं असेल की समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्याच्यामुळे आमच्या नाशिक जिल्ह्यावरती अन्याय होत होता, पण मी तुम्हाला सांगते आता मी एकाकी लढा जो उभारला गेला माझ्या माध्यमातून, आमच्या नाशिकचं एक थेंब देखील पाणी मी चुकीच्या पद्धतीने शासनाला सोडू देत नाही. वेळेप्रसंगी मी आमच्या सरकारच्या विरोधामध्ये कोर्टात गेले, MWRRA मध्ये पिटिशन दाखल केले आणि ह्या सगळ्या पिटिशनच्या आधारावरती मी तुम्हाला सांगते की आता कोर्टाने मागच्या महिन्यामध्ये आदेश दिलेला आहे की तुम्ही मेंढीगिरी समितीच्या अहवालाचं फेर नियोजन करा.
ह्या कायद्याचं फेरनियोजन करा, अभ्यास गट नेमा आणि तो अभ्यास गटाचा अहवाल त्यांनी 1.5 महिन्यामध्ये कोर्टामध्ये सादर करायला लावलेला आहे. त्यामुळे हे महत्त्वाच्या विषयांना मला सोडवता आलं आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की ह्यांच्यामध्ये असलेल्या गोंधळापेक्षा जनता आज आमच्या महायुतीच्या सोबत आहे. महायुती सरकारची झालेली उत्तम कामगिरी, महायुती सरकारच्या आमच्या देवेंद्र फडणवीस आमच्या नेत्यांच्या माध्यमातून मला मिळालेला ठोस निधी आणि त्यांच्या आशीर्वादामुळे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघांचे मी बहुतांशी प्रश्न हे मार्गी लावले आहेत. आणि तुम्हाला सांगते पुढच्या कालावधीमध्ये ह्या शहरामध्ये नवीन औद्योगिक वसाहत आणणं असेल, आम्ही सर्व आमदार मिळून त्याच्यावरती लक्ष देणार आहोत. त्याचबरोबर येणारं सिंहस्थ जे आहे या सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून आम्हाला खूप मोठं काम करायचं आहे. त्याच्या माध्यमातून एक मोठा निधी जो आहे तो सरकारकडनं आपल्याला आणून त्याच्या माध्यमातून नाशिक शहराचा विकास करायचा आहे. मागच्या टर्ममध्ये आम्ही नमामि गोदेचा एक प्रकल्प केला होता DPR. तो DPR केंद्र सरकारकडे सादर केला आहे. त्याला देखील मंजुरी मिळून गोदावरी नदीला प्रदूषण मुक्त करायचं आहे आणि सिंहस्थाचं उत्तम नियोजन येणाऱ्या 2 वर्षामध्ये करण्यासाठी नाशिक जनता परत आम्हाला आशीर्वाद देईल हा माझा ठाम विश्वास आहे. ठीक आहे. अगदी वेळेच्या या मर्यादेमध्येच आपल्याला ही मुलाखत आटोपती घ्यायची आहे. आपण दोघी जणी या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सीमा हिरे आणि देवयानी फरांदे दोघांनाही धन्यवाद या कार्यक्रमात सहभागी झाल्याच्या बद्दल. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.